दुसरीकडे बदलापूर स्थानकावर सुद्धा बदलापूरकर एकत्र जमलेले आहेत आणि रेल रोको आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। बदलापूरकरांच्या संतापाला कारणीभूत ठरलाय दोन चिमुकल्यांवरचा लैंगिक अत्याचार। याबद्दल बोलण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे आता आपल्या सोबत आहेत। किसन कथोरेजी, तुमच्यापर्यंत या सगळ्या प्रकरणाबद्दल काय माहिती आहे? परवाच हा प्रकार जो घडला हा निंदनीय प्रकार आहे। त्याच्यावर तातडीने आपण सीपींच्या बरोबर चर्चा करून डुमरे ठाण्याचे सीपी जे आहेत त्यांच्या बरोबर पहिल्यांदा पीआयला तिथून तातडीने हटवलं। त्याबरोबर संस्थेवर कारवाई करण्याच्या बाबतीतले पण तशा प्रकारचे गुन्हा दाखल केलेला आहे। शिक्षणाधिकाऱ्यांच्या बरोबर सुद्धा या संस्थेची चौकशी करावी अशा प्रकारच्या सूचना दिल्या, ती चौकशी लावलेली आहे। आणि नागरिकांना आवाहन केलं होतं की हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर घेण्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर कालच्या काल बैठक केली आणि फास्ट ट्रॅकवर घेण्याचं उपमुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं, तातडीने आदेश पण दिले। त्यामुळे नागरिकांना आवाहन केलं आपण की शांततेच्या मार्गाने हा गुन्हा करावा। एखाद्या चिमुकलीवर अत्याचार होतो त्याला अशा प्रकारचं आंदोलन देणं हे सुद्धा त्या परिवाराच्या दृष्टीने बेकार आहे, बरोबर नाही ते। आणि त्यामुळे नागरिकांनी संयम पाळावा। हा गुन्हा घडलाय तो निंदनीय आहे, त्याचा कोणी हे करणार नाही, पण त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। आरोपी अटक केलाय, त्याला फास्ट ट्रॅकवर घेऊ आणि निश्चितपणे शाळेवर पण कारवाई केली जाईल आणि पोलिसांनी हलगर्जीपणा केला असेल तर पोलिसांच्यावर कारवाई केली जाईल। फक्त नागरिकांनी संयम पाळावा असं मी त्यांना केलं। मी कालपासूनच बाहेर आहे, त्यामुळं नाहीतर मी स्वतः असतो तर तिथं एवढा हा प्रकार घडला पण नसता। निश्चितपणे सगळ्या नागरिकांना आवाहन करतोय। ठीक आहे किसन।